हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी, मी देवांशची आई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगची सुरुवात करते. तर आजचा व्लॉग आपला रक्षाबंधन स्पेशल असणार आहे. तर चला आपल्या व्लॉगची सुरुवात करूया. तर ही बघा माझी मम्मी, ती गावावरून आली आहे, म्हणजे आता ती इकडेच राहणार आहे आणि आली आहे. पप्पांचे खूप हाल होत आहेत जेवणाचे, म्हणून ती गावावरून रिटर्न आली. तर आता आम्ही जातोय माझ्या मावशीकडे. मी बिग बॉस मध्ये नाही, मला कशाला ओट देतील. ये मेरी मासी, ही माझी मावशी, हा माझा मामा, ही माझी मामी, या मामाची बायको आणि ही माझी मामी, ही आमची नानी. हे आधी काका, हे आमचा काका, हे माझे काका. आणि हे दोघं माझे लहान भाऊ, एक मामाचा मुलगा आणि एक मावशीचा मुलगा. हिला ओळखता सगळे, ही मम्मीच आहे माझी. आपले स्वामी, माझी बहीण. फॅमिली बघल, हिची केवढी मोठी फॅमिली आहे. घरवाले तिकडे 15 जण बघतील, इकडे 15 पण आहे. सगळ्यांना हाय करा, हाय. ह्या ज्यावरती ट्रॉफी दिसत आहेत ना, त्या माझ्या भावाला भेटलेल्या आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये फर्स्ट नंबर आलं, सेकंड नंबर आलं की त्याला ह्या ट्रॉफी भेटलेल्या आहेत, किंवा काही क्रिकेटच्या असतील, अशा त्याच्या ह्या सगळ्या ट्रॉफी आहेत माझ्या मावशीच्या मुलाच्या. इथे बघा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजे सगळ्यात पहिला नंबर माझाच असतो, दरवर्षी असतो. कारण की मला म्हणजे असं काय माहिती, पण माझी मावशी, मम्मी, माझी मामी वगैरे सगळे आधी बोलतात की पल्लूने राखी बांधू दे, असं असतं. म्हणजे दरवर्षी बोलतात ते, असं काही नाही आहे. पण दरवर्षी मीच पहिली राखी बांधते माझ्या भावांना, मग नंतर मम्मीच्या भावाला, म्हणजेच माझ्या मामाला, परत माझी मावशी मामाला नंतरच बांधतात. पण सगळ्यात आधी माझा नंबर असतो. तर मी राखी बांधत होती बघा माझ्या दोन्हीही भावांना. आणि एक माझा भाऊ तिकडे आहे, तिकडे म्हणजे त्याच्या घरी आहे. तर त्याच्या घरी आम्ही जाणार होतो आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर मी त्याची ओळख तुम्हाला करूनच देईन. आता त्याला राखी बांधतानाची व्हिडिओ ना कुठे गायबच झाली, भेटतच नाही आहे मला आता, म्हणून मी त्याला राखी बांधताना तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. त्याच्यासाठी खरंच सॉरी. तर ह्या दोघांना राखी बांधतानाचीच माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणून ही तुमच्याबरोबर शेअर करत आहे. सगळ्यांनी राखी बांधताना मी व्हिडिओ केली आहे, म्हणजे डिटेल व्लॉग झालेला आहे. आजचा आपला रक्षाबंधन स्पेशल व्लॉग झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हे दोघंही माझे भाऊ हे खूप जास्त लहान होते. म्हणजे मानस तर युवराज आहे तो पहिला गावाला राहायचा, त्याच्यामुळे मला त्याला जास्त राखी बांधता यायची नाही. पण मानसला कंपल्सरी मी राखी बांधते. असं कधीच झालं नाही आहे की मी त्याच्यापर्यंत गेली नाही आहे राखी बांधायला, किंवा तो माझ्याकडे आला नाही आहे कधी. असं कधीच झालेलं नाही आहे. कारण की कसं, जेव्हा मी नाही जात तेव्हा मामा त्याला स्वतः घेऊन येतो राखी बांधण्यासाठी. आणि मला जमत असेल तर मी स्वतःच जाते, तसं तर मी स्वतःच जाते. पण भाऊबीजला तो येतो, कधी कधी मी जाते, असं होतं. मानसला मी राखी बांधली नाही आहे आणि तन्मयलासुद्धा मी राखी बांधलं नाही आहे, असं कधी झालेलं नाही आहे. फक्त लॉकडाऊनमध्येच मी त्यांना राखी बांधली नसेल, कारण की लॉकडाऊनमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, इतकी जास्त वाईट परिस्थिती होती की आपण घराच्या बाहेरही पडू शकत नव्हतो. फक्त तोच काळ असा होता की मी मानसला राखी बांधलेली नाही आहे. बाकी सगळं राखी म्हणजे व्यवस्थित टाईम टू टाईम राखी वगैरे बांधतोच. कारण मानसलासुद्धा सख्खी बहीण नाही आहे आणि मलासुद्धा सख्खा भाऊ नाही आहे, त्याच्यामुळे आमची रक्षाबंधन कधीही चुकत नाही. आम्ही कंपल्सरी राखी बांधतो. माझ्या काकाचा मुलगा गणेश, तो ह्या वर्षी नाही आहे रक्षाबंधनाला, तो गावी आहे. तर त्याच्यामुळे त्याला राखी बांधायला काही मला भेटलेली नाही आहे. या वर्षीची भाऊबीजसुद्धा त्याची झालेली नाही आहे, गेल्या वर्षीची, सॉरी, ह्या वर्षीची नाही, ह्या वर्षीची अजून यायची आहे. तर बघू शकता इथे मस्त छान आमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे. मस्त म्हणजे माझा झाला आहे, बाकीच्यांचा अजून बाकी आहे, तो मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे. व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि हो, एक सांगते, माझी मावशी आणि माझा लहान मामा खूप जास्त कॉमेडी आहेत, त्याच्यामुळे त्यांची कॉमेडीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे बरं का.
तर मिस अजिबातच करू नका त्या दोघांची कॉमेडी. म्हणजे छोट्या छोट्या ज्या थोड्या थोड्या क्लिप्स आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत, तर त्या नक्की बघा, कारण खूप जास्त कॉमेडी फॅमिली आहे. आणि ही सगळी माझ्या माहेरची फॅमिली आहे, म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरची, म्हणजे माझी माहेरचीच फॅमिली समजा तुम्ही सगळी. म्हणजे मामा मावशी सगळे. ह्यात मिसिंग आहे माझी मोठी मावशी आणि तिची मुलं, आणि माझे पप्पा आले नव्हते तर ते. बाकी सगळे आहेत, असं नाही की कोणी नाही आहे. तर बघा. आणि माझ्या बहिणी नाही आहेत, सॉरी, त्या गावी आहेत, त्याच्यामुळे यावर्षी मी एकटीच होती. दीक्षा असते दरवर्षी राखी बांधायला, पण दीक्षासुद्धा नाही आहे. माझ्या सख्या बहिणी म्हणजे ही शुभ्रा, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी. मी तुम्हाला ओळख करून दिलीच आहे, पण परत देते, सांगते तुम्हाला. तर बघा, तिचीसुद्धा राखी बांधून झाली. यावर्षी आम्ही दोघंच होतो यांना राखी बांधण्यासाठी, आम्ही दोघीच होतो, सॉरी. तर अशा पद्धतीने छानपैकी आमची रक्षाबंधन साजरी झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं जाऊन. वर्षातनं एकदा आपण जातो आणि मला तरी स्पेशली जायला आता भेटत नाही. तर पहिले मी मामाकडेच असायची, म्हणजे महिन्याचे 15 दिवस म्हणाल तर मी मामाकडेच असायची. आणि लहानपणीचं शिक्षण माझं मामाकडेच झालं आहे, किती 2रीपासून 6वीपर्यंत का 1लीपासून 6वीपर्यंत. आणि त्याच्या आधीसुद्धा देवांश एवढे असतानासुद्धा मी मामाकडेच होते. आणि शिशुवर्ग बालवर्ग जे काही होतं ते सुद्धा माझं मामाकडेच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इकडे आले होते मम्मीकडे, त्यामुळे जास्त मला मामाच्या घरची सवय होती पहिली. आणि आता कसं झालं आहे, लग्न झाल्यामुळे संसारात अडकलो आहे आणि देवांचं स्कूल किंवा आणखीन काही गोष्टी ह्यांचं काम वगैरे ह्याच्यामध्ये ना मला जाताच येत नाही आहे. मग त्याच्यामुळे कसं होतं, वर्षातून एकदाच जाणं होतं आहे. हो, खरंच माझं वर्षातून एकदाच माझ्या मामाकडे जाणं होतं आहे. आता मम्मी जवळ असल्या कारणामुळे मम्मीकडे जाणं येणं होतच राहतं. पण कोल्हापूरला जिथे माझं गाव आहे तिथेसुद्धा माझं वर्षातून एकदा जाणं होतं आणि माझ्या मामांकडेसुद्धा वर्षातून जाणं एकदाच होतं. माझी मामी तर कितींदा बोलते, तू वर्षातनं एकदाच येतेस, वर्षातनं एकदाच येतेस, तू आता येतच नाही जास्त. कारण की कसं झालं आहे, संसारात अडकलं ना की सगळं असं लांब निघून जातं. आपण आपलं संसार, आपलं घर सगळं सांभाळण्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो की आपल्याला कुठे येणं जाणंसुद्धा होत नाही. तर असंच झालं आहे. मी माझ्या मावशीकडे, आता माझ्या मावशीची वास्तुक शांती होती घराची, त्यावेळेस मी गेले होते. त्याच्यानंतर काही मी गेलेच नाही आणि आत्ता गेले होते. तर बघा, माझ्या मामाची आणि मम्मीची रक्षाबंधन सुरू आहे. हा माझा मोठा मामा. परत ओळख करून देते तुम्हाला. तर बघा, अशा पद्धतीने आमची रक्षाबंधन छानपैकी मस्त झाली. पण असं नाही की आम्ही वर्षातून एकदा गेलो म्हणून आम्ही एन्जॉय करत नाही. आम्ही खूप छान हसून खेळून मस्ती करतो. म्हणजे असं माझी मावशी कॉमेडी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. तुम्ही बघा पुढे तिची कॉमेडी तर दिसणारच आहे तुम्हाला. मी वॉईस ठेवते तिचा थोडाफार. तिचीसुद्धा, ही माझी मावशी, तिचीसुद्धा रक्षाबंधन झाली. यावर्षी मोठी मावशी नव्हती. मोठी मावशी मोस्टली जास्त येतच नाही, त्याच्यामुळे ती नव्हतीच. आणि आम्हीच सगळे होतो, कारण ती खूप लांब राहते, त्याच्यामुळे तिला येणं जाणं पॉसिबल होत नाही, म्हणून ती नसते. तर तिची राखीसुद्धा माझी मावशी किंवा माझी मम्मी बांधते. तर बघा, रक्षाबंधन इथे झालं आणि छानपैकी मस्त मज्जा आली. आम्ही वर्षातनं एकदा जरी जात असलो तरीसुद्धा वर्षभराचा कोटा एकदाच सॉल्व करतो, कारण की वर्षभराची मज्जा मस्ती एन्जॉय करतो, अगदी धमाल करतो. तर बघा, अशा पद्धतीने मस्त. ही बघा, हिची कॉमेडी आमच्या मावशीची कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशी कॉमेडी असते तिची. लावताना बघायचं का आधीच बघते. हां मला स्क्रीनशॉटसाठी. हां, तुम्ही दोघं आलात खरं. मी राखी बांधायला जाणार आहे पुढं. हां, भावाचा नसा तू घबरा का, हसवू नको मला, माझा कॅमेरा हलतोय ना. मामीचा हात जाम गोरा गोरा दिसतोय. बहिणीला घाम फुटलेला आहे, सगळे घामाघूम झालेले आहेत. ए थांबा थांबा, मला फोन लाव रे, कधी येतोय बोल. नाही आम्ही बंद कर, कधी येतोय ना. तो गेला तर रिक्षा नाही, त्याची रिक्षावर गेला तो. त्याला मला आता 10 वाजता. आता 10 वाजता रात्री रिक्षा घेऊन गेला, रिक्षा नाही त्याची.
युट्यूब मामी सगळं मामा सगळं मावशी सगळं मम्मी सगळं सगळे झळकणार आहेत हा युट्यूबला. हे कधी टाकलं फक्त मला सांग. तर आम्ही नंतर गेलो माझ्या लहान मामाकडे, माझ्या छोट्या मामाकडे. तर तिथे गेल्याच्या नंतर तिथेसुद्धा आम्ही रक्षाबंधन केली. तर हा बघा, हा माझा लहान भाऊ म्हणजे लहान मामाचा मुलगा. तर तो तिथे आहे ना, चष्मीस, तो माझ्या लहान मामाचा मुलगा. मी तुम्हाला नंतर दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने छान आमची रक्षाबंधन साजरी झालेली आहे. खूप एन्जॉय, खूप धमाल, खूप मस्ती. तर हा बघा, हा माझ्या लहान मामाचा मुलगा. तर त्याची ओळख, आणि ही माझी मामी, तिची ओळख तुम्हाला मी पुढे करूनच देत आहे. तीसुद्धा खूप कॉमेडी आहे. बापरे, माझी मामी ती एक, परत माझा लहान मामा एक, आणि माझी लहान मावशी. खूप कॉमेडी म्हणजे भयंकर कॉमेडी असते त्यांची. आणि देवांशनीसुद्धा मला खूप छान सपोर्ट केला. तो खूप मस्त गप्प राहिला होता, अजिबात टेन्शन नाही, काही नाही दिलं त्या पोराने मला. मस्तपैकी खाणं पिणं स्वतः सगळं मस्तपैकी करत होता तो. मला अजिबात काहीच टेन्शन नाही दिलं आहे त्याने ह्यावेळेस, खरंच. ए मामी, हाय कर. काय कर मामा, तुला बघून नक्कीच हसतील लोक. काय का तर कॉमेडी. ए मामा, किती कॉमेडी करतोस, बस. अरे पुढे गेली तर ते लोक दिसणारच नाही. आणि नवला पण वेळा फोन करतो आणि बोलतो आम्हाला जमणार पाठीपाठी जाऊ, कुठं जाऊ गं? मग पाठीपाठी जाऊ बोलते मला. झालं. तर चला, आजचा ब्लॉग आपला इथेच आपण स्टॉप करूयात. तर ही बघा, ही जी कॉमेडी काही संपणार नाही आमच्या मावशीची. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजेच तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. ओके, चला, बाय बाय. पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, आणि असेच आपले डेली ब्लॉग्स बघत राहा. बाय बाय.